हल्दीचंच गाणं आहे यार. तर हॅलो वेलकम नमस्कार आणि जोहार मित्रांनो, मी नेन कंपनी स्वागत करतोय पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा ब्लॉग हा व्हिडिओ इंट्रो गाडीवरती शूट करतोय. त्याचं कारण असं आहे की मला टाइम नाही भेटला ब्लॉग शूट करायला, इंट्रो शूट करायला. तर थोडीशी घाई झाली, सकाळी उठायला थोडंसं लेट झालं आणि डोळे सुजलेले आहेत माझी, थोडंसं झोप नाही पूर्ण झाली. पण निघालो आता एका कामासाठी. आणि काम असं आहे की आमचे जे ऑनर आहेत त्यांचं मेडिकल सोबतच हे पण आहे, काय म्हणतात त्याला, मोबाईल शॉप. तर मोबाईल शॉपमध्ये त्यांचा क्लायंट आहे, शूट करायचं आहे. तर शूट करण्यासाठी आपण निघतोय, रील शूट करायचं आहे. तर त्यांची 17 Pro Max काहीतरी घेत आहेत. तर पटापट दुकानावर पोहोचूया आणि मग पुढच्या गोष्टी तुम्हाला पुढे दाखवतो. तर काय फायनली मोबाईल शॉपवर पोहोचला आणि इथं समोर आहे मोबाईल शॉप. दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे सॅमसंग दिसतंय ना नाव, हे मोबाईल शॉप आहे. इथे आता क्लायंट येणार आहेत, तर बघूया आता ते आल्यानंतर रील शूट कसा करायचा आहे ते देखणं पडेल. ऑल राईट गाईज, शूट झालेला आहे आणि मी नाश्ता पण केलाय. नाश्त्याला मेंदूवडा खाला, तो तुम्हाला नाही दाखवला. आणि आता सीन असं झालाय की मला ना एका टाइमला 2 मेडिकल सांभाळायचे आहेत. एक हे मेडिकल, एक दुसरं मेडिकल, दोन्ही ठिकाणी मी एकटाच आहे. तर आता इथं ओटीचे मेडिसिन द्यायचे, ऑपरेशनचे मेडिसिन देऊ आणि तिकडे जाऊन दुसरी काम आहेत ती पण करू. चला गाईज, ऑपरेशन संग चालू आहे, पण ऑपरेशनला टाइम लागेल आणि मेडिसिन ऑपरेशन नंतर द्यायचे आहे. तर मला आता दुसरे मेडिकलला काम आहे ना, त्या पहिला करून घेतो आणि मग नंतर इथं मेडिसिन द्यायला येतो. परत संध्याकाळी दुसरीकडे जायचा प्लॅन आहे. फार कटकट आहे, म्हणजे ऍडजस्ट होतो का टाइम पाहायला लागेल. चला आता दुसऱ्या मेडिकलला जाऊ. तरी आहे, काहीतरी आहे, पहा ना, हे काय आहे रे, कुछ तो है. कसे बद्दल तरी रॅली आहे. अरे अग्निशामक दलाची रॅली आहे, अग्निशामक दलाची जोरदार रॅली आहे, खतरनाक गाडी. वा, हे त्याची मागे भारी गाडी आहे, त्याची मागे फायर ब्रिगेड आहे, फायर ब्रिगेड. यो पा. ऑल राईट गाईज, आपण त्या मेडिकल पासून ह्या मेडिकल मध्ये पोहोचलोय. आणि त्या मेडिकल पासून ह्या मेडिकलला पोहोचायला मला लागतात 2 ते 3 मिनिटं. आणि ते पण जवळच आहे, त्याचा काही जास्त लांब नाही आहे. आणि त्या मेडिकलचे जे फार्मासिस्ट आहेत ते गेले सुट्टीवर, आणि त्याच्यामुळं जिथे कमी तिथे आम्ही, असा विषय आहे. तर चला आता इथलं पण थोडंसं चेक बिक बनवायचे आहेत पार्ट्यांचे, त्याची चावी मला आत बनवून घ्यावी लागेल. चला आतमध्ये जाऊ, कोण आहे का आतमध्ये, कामं चालू आहेत. एक मिनिट मला दाखवतो. संडेला पण सुट्टी नाही. हाय करो, काय करते, मला वाटलं काम करते बहिणी. बघा काम काय चाललंय का, जरा किती आतापर्यंत अख्खी सिरीज पाहायला बहिणी. मग चावी घेऊ दे. चल, ये है अपना मेडिकल और इसमें सब कॉस्मेटिक्स का ज्यादा सामान आहे. म्हणजे सगळं कॉस्मेटिक्स, आणि सर्जन डॉक्टर आहे तिथे. पाईल्सचे वगैरे खतरनाक पेशंट येतात. तर आता मस्तपैकी बॅग ठेवू आणि यो इथे एसी पण आहे, इसको मस्त चालू करू, यो पंखा पण फिरवू, फुल एअर कंडिशन मध्ये स्टूलवर राजासारखा बसू आणि कामा करू. ठीक आहे. जी जाम बेकार फजिती झाली आहे, तुम्हाला सांगू का काय फजिती झाली आहे. मला वाटलं होतं काही एवढीच बिल आहे असा, म्हणजे मला वाटलं एवढीच बिल आहे एवढे काही बनवायचं असा. तर मला काय वाटलं, पहिला एक हो बिल असेल, हां, एक हे बिल असेल, एक हे स्टेटमेंट, म्हणजे हे छोटे छोटे एवढी, आणि मला हे एक असेल. ते हे आत्ता ओपन करून पाहतो तर ह्याच्यामध्ये अजून नाही ते स्टेटमेंट आहे, इसमें और भी है भाई. तर एक बाबा बाबा 10-15 चेक बनवायचे आहेत वाटतं. आता हवा टाईट होणार आहे माझी. चला काढू चेक. दनादन हस्तलिखित आपले सुवर्ण अक्षराने चेक लिहू. गाईज, मेडिकलला कसं करता माहित काय, ह्या जे आपले मेडिसिन घेतो ना, हे मेडिसिन आपल्याला 1 महिन्याच्या क्रेडिटवर किंवा 6 दिवसाच्या क्रेडिटवर राहतं. प्रत्येक पार्टीचा वेगळा राहतं. म्हणजे काही 1 महिन्याच्या क्रेडिटवर देतात आणि काही 6 दिवसाच्या क्रेडिटवर देतात. तर 6 दिवसाचा क्रेडिट म्हणजे कसा, म्हणजे आता सोमवारी माल टाकला तर त्याचे पैसे पुढचे सोमवारी घेतात ते बिलाचं. आणि 1 महिन्याचा असला तर समज आता 1 तारखेला बिल टाकला तर त्याचं पेमेंट पुढच्या 1 तारखेला, म्हणजे महिन्याला असे पेमेंट असतात. तर आता काही 1 आठवड्याचे बिल आहेत, काही 1 महिन्याचे बिल आहेत. आता हे शहरी भाग आहे त्याच्यामुळे इथे जास्त बिल येतात, आपल्याकडे कमी बिल येतात. म्हणजे इकडच्या मानाने तरी कमीच असतात. आणि हे हॉस्पिटल फार्मसी आहे ना, त्याच्यामुळं इथे जरा जास्तच रश असतो, त्यामुळे जास्त बिल येतात. असे फाडाफाड करायचे, मला काय नाही आहे, असं करायला फार मजा येते. बाकी चेक बनवायला जगह येते, पण काय करायला भारी मजा येते. आता पण तिरुपतीचा कारागीर, ठीक आहे, 6 ते 11 तारीख म्हणजे 1 आठवड्याची बिल आहे.
6 ते 11 तारखेची सगळे बिलं आपल्याला पटापट काढायचे आहेत. पहिलं तर सगळ्यांची बिलं काढून घेऊ, त्याच्यानंतर आपण चेक बनवू. आता भारी येत आहे. हो दे. ये टिच्चक गाणं कोणतं असेल सर? गाणं गेस करा. दिसतंय मुन्ने बदनाम होई डार्लिंग तेरे. एखादं हल्दीचंच गाणं आहे यार. कदरा या ढिंचक. अरे हा ढोलवाला इकडे काय करतो? ढोलवाला वाजव. समोर लग्न आहे आणि त्या लग्नामध्ये नाही लोक मस्तपैकी रील बनवत आहेत. इथून खतरनाक क्या नजारा आहे भाई. मगाशी खतरनाक डान्स करत होते. आता परत बनवतो आपण. बॉशो आता आपल्याला जेवायला तर लागणारच आहे, कारण टाइम गेलेला आहे, 3 वाजलेले आहेत आणि भूक मला खूप लागली. AC चालू करतो, पंखा जरा हळू केला आहे आणि AC जरा मस्त चिल मध्ये कुलिंग. पहा AC आणि AC मध्ये राहिला ना, म्हणजे आतमध्ये आणि अचानक बाहेर निघला ना, काय होडा गरम होतं ना. त्यात जेवण पाहू बरं, जेवायला काय आहे काय. म्हणजे आज डब्बा दिला आमच्या मॅडमनी. आमच्या इथले जे सर आहेत ना, त्यांच्या घरून डब्बा आला आज, कारण आज अक्षय तृतीया आहे ना. तर डब्यामध्ये काहीतरी चविष्ट मेनू असण्याची शक्यता आहे. बघूया, तुम्हाला मेनू दाखवतो. सगळ्यात पहिले इकडे आपल्याकडे पापड आहेत आणि त्याच्यामध्ये अजून काहीतरी आहे, ते मग नंतर खोलून दाखवा पाहिजे. याच्यामध्ये पहिले ह्याच्यात चपाती, ठीक आहे. ह्याच्यामध्ये आहे खिचडी नाही राईस आहे. आणि ह्याच्यामध्ये आहे मेन युनिट. ओ हो आमरस. वा 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 वा. जिंदगी में ह्या वर्षीचं पहिल्यांदा आमरस खातो आता. ह्या वर्षीचा पहिला आमरस. ठीक आहे, चला टेस्ट करूया. फायनली आपण चेक बनवलाय आणि ही एवढी सगळी बिलं होती. ह्या एवढ्या बिलांचा अख्खा चेकबुक भरला. हा बघा किती बनवले सांगा चेक. तुम्हाला दाखवतो किती बनवले. इथपर्यंत एवढे बनवलेत. एवढे बनवलेत वन डे. हे बघा एवढे चेक. तर आता बस करू, मला फार आता वैताग आलाय. म्हणजे जेवढं बनायचं होतं तेवढं तर सगळे बनवलेत मी. आता निघूया, सुट्टी करायला लागेल. रविवारचा दिवस आहे, थोडा आपल्याला पण जीवाला आराम पाहिजे. जाम धावपळ झाली आज, कारण दुसऱ्या मेडिकलला पण ऑपरेशन होता, तिथं पण मेडिसिन द्यायला जायचं होतं. तिथं पण जाऊन मेडिसिन देऊन आलो. त्याला रबर लावून ठेवतो मस्तपैकी. आणि एक आता एंट्री मारायची आहे, ती एंट्री मारली काय निघू आपण. तर आता आलोय मॉलमध्ये आणि तुम्ही विचार करत असाल काय मी असा कसा काय मॉलमध्ये एवढे भंगार ठिकाणी कसा काय दिसतो. तर ही आहे जागा, इथून आपण चालत जातो. आपल्या लिफ्टमध्ये जात नाही, का लिफ्टमध्ये ना शहरी लोकांचं काम आहे. आपल्या एक जंगलाला चढत उतरतून धावत चढतो. काय कसं सांगतं, धावत उतरतून धावत चढतो असा. तर आपले पायरी चढून जातो, ते काय टेन्शन आहे. मॉलमध्ये येण्याचं कारण असं आहे काय, असं जरा बर्गर खायला वाटलंय, तर म्हटलं चला थोडं चिलॅक जिंदगी जिथे. संडे आहे, मॉलमध्ये आज गर्दी आहे, बघूया. येतात काहीतरी उलटा सुलटा कार्यक्रम चाललेला आहे. बोहाडा मॉल मधला बोहाडा. चला आता आपल्याला बॅटरी घ्यायचा आहे. बॅटरी आहे इस साईड. बॅटरीला जाऊ, बर्गर खाऊ, बाकी काही प्रकारे पोहोचा पण पोचायची मजा पाहिजे. वा जुग अगेने गाडी बारीक था कोणी असा बसवेल नाही मला, आणि आता बसायची इच्छा नाही. गाईज तर मी आता आलेलो आहे स्पीड झोन नाही प्ले झोन मध्ये, आणि इथं तिकीट किती आहे ते बघतो. आणि मला इच्छा झाली जर जमलं तर मी खेळणार आहे. एकदा पण ट्राय करणार आहे, पण मला एकदा खेळायची फार इच्छा आहे. बरं बघूया तिकीट कितीला आहे. तर बघा इकडे भारी गेम आहे सगळं, आणि प्रोफेशनल लेवलचे गेम म्हणजे चांगलं. आणि काही खाऊ बिऊ काढायचं आहे, तर गिफ्ट वगैरे काढायचे, खेळणी बिळणी काढायचा विषय आहे अशा पद्धतीने. तर इकडे सगळीकडे आहे. बरं जाऊ खेळू चला. तर गाईज मी एजंट जाऊन आलो, पण मला नाही जमला, कारण 1100 रुपयाला सांगत होता. आज संडे आहे ना, तर त्याने प्राईस आखी डबल केले. 500 रुपये पहिला तिकीट होता, आता 1100 रुपये सांगत होता. 500 रुपयाला मला नाही परवडला, मला नाही वाटलं परवडलं, मी कॅन्सल केला. चला गाईज आजचा ब्लॉग इथेच समाप्त करूया, आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. कसा वाटला ब्लॉग, डेली ब्लॉगिंग कशी वाटते, काही ना काही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. भले चांगलं असेल नसेल, पण डेली एक व्हिडिओ येणार म्हणजे येणार. भले मी त्याच्यात फक्त उठलो,
खाल्लं पिल्लं गेलो आलो झोपलो एवढंच असलं तरी पण एक आपण ब्लॉग टाकणार हे आपण स्वतःशी निश्चय केलेला आहे. तर आवडतं का नाही तुम्हाला, काय कमेंटमध्ये काय असेल तर सांगा. डेली काही नवीन दाखवण्याची आयडिया असेल तर तेही मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, जे मी दाखवू शकेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या स्वतःची. उद्यापर्यंत तोपर्यंत टेक केअर. बाय.